हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे बघा, सकाळची वेळ आहे, अगदी 6:30 वाजलेले आहे. बाहेरून फिरून आली आणि आता हा कपड्याचा पसारा. आता रात्रभर कपडे इथेच ठेवते. बाहेर वाळतात, पण थोडेफार ओले असले तर मग इथे आणून तारावर ठेवते मी, म्हणजे रात्रभर फॅनच्या हवेमध्ये छान सुकून जातात. तर ते कपडे काढायला घेतले. त्यानंतर बेड आवरायचा होता, सोफा आवरायचा होता आणि लाईट लावल्याशिवाय काही या रूममध्ये असा पाहिजे तसा प्रकाश येत नाही. खिडक्या जरी असला ना तरी पण पाहिजे तसा असा प्रकाश येत नाही. आणि बाजूला जो पडदा बघू शकता तुम्ही, तर हा पडदा आहे दाराचा, जो की मी खिडकीसाठी केलेला आहे. म्हणजे दाराच्या साईडनी त्याला होल होते, तर मी तो आडवा करून वरती असे होल पाडले आणि इथे लावला. म्हटलं कशाला नवीन घ्यायचा, म्हणून तो अशा पद्धतीनेच लावून घेतला आणि ठीक आला तो, व्यवस्थित लागला गेला. फक्त एवढा आहे की पातळ आहे थोडा जास्त. तर या खिडकीला तर नाही लावलेला आहे, पण विचार करते इकडे पण एखादा पडदा लावायला पाहिजे, कारण खिडक्या ओपन असल्यानं सगळं असं म्हणजे बाहेरचं येणारे जाणारे ते दिसतातच. तर असं वाटते पडदा असला तर बरं राहतं. आणि खिडक्या जास्त वेळ बंद ठेवू शकत नाही, दिवसभर तरी ओपनच पाहिजे खिडक्या. तर ठीक आहे, बघेल आता एखादा लावेल तिथे, दुसरा काही नवीन आणणार नाही. घरीच एक जुना पडदा आहे, तो लावून घेईल. त्यानंतर इथे कपडे सर्व आवरायला घेतले. कपडे भरपूर असे होते, कारण काल एका ठिकाणी बाहेर गेली होती. तर त्यानंतर तिकडनं आल्यानंतर कपड्यांचा पसारा असतोच कुठे बाहेर गेलं की. तर ते सर्व धुवून घेतले. ना माझं असं आहे की बाहेर थोड्या वेळासाठी जर आपण नवीन ड्रेस घालून गेलं तर मला ते धुवायची सवय आहे. ते मी तसेच ठेवत नाही, लगेच धुवून टाकते. पाण्यातून का होईना पाण्यातून काढते ते, कारण कपाटात तसेच बिन धुतलेले ठेवावं असं वाटत नाही. मग तुम्ही 5 किंवा 10 मिनटं जरी ते वापरले ना तरी. तर ते सगळं कपडे वगैरे आवरून घेतले. त्यानंतर आता बेड आवरायचा होता आणि आता लवकरच उठणं होत आहे आमचं, कारण घरी सगळे 4चा अलाराम असतो, 4ला उठतात, त्याच्यामुळे 4ला सहज जाग येते. तर इकडे 5:45 किंवा 6ला बाहेर फिरून येते. जास्त वेळ फिरत नाही, 10 ते 15 मिनटं. आणि त्यानंतर आली की आधी रूम वगैरे सगळं आवरून घेते, नंतरच ब्रश करते. तर इथे आता मला हे पिलो कवर आणि बेडशीट धुवायची होती. तर म्हटलं चला नवीन चेंज करूया, कारण आता एवढ्यामध्ये पाऊस काही येत नाही आहे. तर म्हटलं बेडशीट आणि पिलो कवर धुतले तर लवकर सुकून जातील. आणि त्यातल्या त्यात कसं आहे की आता सकाळी सकाळी थोडं आभाळ वाटलं, पण म्हटलं नाही, दुपारी ते तापतं. सकाळी जरी असं आभाळ भरून दिसलं तरी लगेच ते निघून जातं. तर इथे बघा, हे दोन्ही पिलो कवर आणि बेडशीट आणि एक्स्ट्रा जे कपडे असले ना लवकरच धुवून घेते, कारण आम्ही 2 रेंटनी राहणारे आहोत. त्यांचे पण असतात, माझे पण असतात. मग असं वाटते की सर्वांना जागा झाल्या पाहिजे, त्यामुळे मग मी माझी लवकर करून घेते. आणि थोडेफार जरी ओलसर असले ना मग घरामध्ये आणून टाकून देते, कारण दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत असतात बाहेर, तोपर्यंत सुकतात ते. नंतर असले थोडेफार तर मग घरामध्ये ठेवून देते, म्हणजे मग त्यांचे पण कपडे असतात. तर सो आता काही ना काही ॲडजस्टमेंट चालूच आहे समजा आता 1 वर्ष, कारण सवय तर मलाही नाही 2 रेंटल असलेले रूम घेतलेल्या. आम्ही सहसा एकच भाडेकरू होतो, अशा पद्धतीने मी घेतलेल्या आहे. पण ठीक आहे, तसा काही त्यांचाही त्रास नाही, आमचाही नाही. सगळं सर्वांचं वेगवेगळं आहे. तर त्यानंतर इथे बघा, ही जी बेडशीट आहे, बेडशीट नाही, अंगावर घ्यायची शॉलच आहे ती, ती ठेवून दिली. आणि आता ही बेडशीट सगळं हे धुवायला टाकलं. आता नवीन बेडशीट टाकायची होती, खूप दिवस झाले ही चेंज नव्हती केली आणि पावसामुळे ते राहूनच जायचं. म्हटलं आज सगळे क्लीन करायचं, उद्या सोफ्याचे कवर धुईन. एका दिवशी पूर्ण कपडे धुता येत नाही, म्हणजे रोज एक एक काढते, नाहीतर मग कपडे वाळवायचा प्रॉब्लेम येतो. आधीच्या रूमवर कसं होतं की मी एकटीच होती, भरपूर असे तारं होते, 3 ते 4, काही प्रॉब्लेम राहत नव्हता एका दिवशी भरपूर जरी धुतले तरी. पण आता इथे मला म्हणजे विचार करूनच एक 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 काढावं लागतं. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर याच्या आधी मी सर्व जीन्स वगैरे धुवून घेतले काल, म्हणजे ते सर्व जे काही जीन्स शर्ट असतात ते लवकर वाळून जातात. त्यानंतरच बेडशीट, चादर, पडदे असं धुत असते. आता पडदा पण धुवायचा आहे, उद्या पडदा आणि सोफ्याचे कव्हर धुवून टाकणार, म्हणजे मग झाले. नंतर पाणी आला नाही आला काही फरक पडत नाही. आणि पावसाळ्यामध्ये काय माहिती, कपडे किती धुतले ना त्याचा कुबट वास येतो, कारण थोडी जरी असं पाऊस आला आणि वातावरण थंड झालं की कपड्यांचा वासच येतो. तर हॉल आवरून झाला की मग बाकी कामे होतात, कारण पसारा हॉलमध्येच जास्त असतो, किचनमध्ये तर असतो पण हॉलमध्ये भरपूर राहतो. त्यानंतर म्हटलं चला आता ब्रश करून घेऊया. तर इथे बघा, इकडची खिडकी पण ओपन केली किचनमधली आणि आता ब्रश वगैरे आटोपला. आता मला घ्यायची होती गोळी,
तर इथे पाणी गरम करायला ठेवलं. गरम पाणी घेतलं सकाळी की थोडं बरं वाटतं, नाहीतर मग घशामध्ये असा त्रास होतो आणि कफचा त्रास असल्यामुळे मग ते सकाळी सकाळी गरम पाणी पीत असते. तर त्यानंतर इथे बघा ही गोळी घेतलेली आहे, नंतर पाणी आणि चहा घ्यायला मला आता अर्धा ते 1 तास वेळ आहे. गोळी घेतल्यानंतर चहा काही लवकर घेत नाही, साधारण अर्धा पाऊण तास तरी लेट घेते. तर त्यानंतर म्हटलं बाकीचं राहिलं ते आवरून घेऊया. तर इथे सोफा आवरायला घेतला. सोफ्याचे कवर आता उद्या धुवून टाकील आणि सोफा सगळा असा अस्ताव्यस्त होऊन जातो. कितीही आवरा, कितीही ठेवा तो व्यवस्थित. आणि मुलगी काही इथे व्यवस्थित ठेवतच नाही आणि कितीदा सांगितलं मी तिला की भिंतीला चिकटून बसू नको, पण ती भिंतीलाच एकदम लागून बसते. तर तेवढा भाग बघू शकता तुम्ही, असं काळं पडलेलं आहे. कारण तेल लागतं सगळं सोफ्याचं. घरमालकाने सांगितले की सोफा अंतरावर ठेवा, भिंतीला डागं पडतात. पण मुलीचं काही ऐकत नाही. तिला म्हटलं खिडकीच्या साईडनी बसत जा, पण तिला तिकडे तीच जागा कम्फर्टेबल वाटते. म्हटलं जाऊ दे आता नाही ऐकत तर एकदा जे अर्बन वाईपचं क्लीनर आहे ते थोडं लावून म्हणजे मारून त्यावर पुसून घेईन. सध्या तरी नाही, जेव्हा जास्त खराब झालं तेव्हा. तर इथे बघा आता हे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता चहा करायच्या आधी मला नाश्त्याची तयारी करायची होती. काकडीचे थालीपीठ. तर इथे काकड्या किसून घेतल्या. 2 काकड्या होत्या आणि 2 काकड्याचे भरपूर असे होतात. आता काकडी तर अशी कोणी खात नाही, त्याच्यामुळे मग थालीपीठच करत असते. थालीपीठ तरी खातात. लिंबू पण होतंच घरी, दही पण होतं. दही पण वापरणार नाही, लिंबूचा वापर करेल. तर इथे म्हटलं काकडीचे म्हणजे मिश्रण तयार करून ठेवायचं, म्हणजे करायला लगेच सोपी जाईल. त्यानंतर मग चहा घेईल. तर इथे सर्व काकडी वगैरे किसून घेते आणि हे किसायला थोडा वेळच लागतो. कांदा, काकडी, मिरची सगळं किसून टाकते त्याच्यामध्ये. आणि आज हिरव्या मिरचीचीच करणार आहे, तिखट अजिबात वापरणार नाही. मिरच्या काही नाही, 2 मिरच्या टाकेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त. जास्त मिरची तर टाकणार नाही, नाहीतर जास्त जर मिरच्या टाकल्या ना तर काय होते, मग ती खायला पाहत नाही आणि त्याचा पोटाचा त्रास होते मग. आणि किसून टाकली तर लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीने सगळे म्हणजे सकाळचे कामं, सकाळचं रुटीन असतं आणि घाई गडबडीमध्ये करावं लागतं. आता एवढं आहे की सगळे लवकर उठतात, म्हणून लवकर उठायची सवय लागली तर मग पटापट कामं आटोपतात. तर ते पण एका अर्थी चांगलं आहे. आणि स्वयंपाक मग तिकडे आरामामध्ये 11-12ला होतो. नाश्ता जर पोटभर झाला तर मग जेवणाची काही घाई राहत नाही आणि आमच्याकडे सकाळी नाश्ता पाहिजेच असतो. मुलगी प्रॅक्टिसवरून आली की तिला भूक लागलेली असते. आल्याबरोबर तिला हातपाय धुतले की नाश्ता, त्यानंतरच आंघोळ करते. तर इकडे चहा ठेवला एकीकडे आणि आता म्हटलं चला चहा झाला की मग कामं करते. अर्धा तास होऊन गेला आणि अर्ध्या तासाने मग चहा घेते. नाहीतर मग चहा नाही घेतला ना तर मग कसं तरी वाटते. चहा प्यायल्याशिवाय काही तरतरी येत नाही. तर इथे मस्त असं साखरपत्ती, अद्रक टाकलेलं आहे, थोडीशी हळद आणि अशी चहा असली की मग काय म्हणजे छान वाटते. त्यानंतर इथे पराठे करायला घेतले आणि आता कॅरी बॅगमध्ये थोडं तेल होतं, तेच म्हटलं यामध्ये टाकून देऊया. कारण थोडं थोडं जमा होतं त्याच्यामध्ये, मग मी 2 दिवस तरी ती कॅरी बॅग तशीच राहू देते. सॉरी, तेलाची ती पिशवी. कॅरी बॅग आलं माझ्या तोंडामध्ये. तेलाचं पॅकेट आहे ते, तर त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल जमा झालं की तेच मग पराठ्यावर टाकते. आणि पराठे काही छोटे नाही केले, चांगले मोठे मोठे केले म्हणजे लवकर होतील. आणि हे दोशाच्या तव्यामध्येच करते म्हणजे लवकर लवकर होतात. आणि हे नाही म्हटलं तरी करायला थोडा वेळच लागतो, म्हणून थोडं लवकर करायला घेतले. म्हणजे आता वाजलेले आहे 6:15. तर 7:30पर्यंत आरामात होतील. त्यानंतर भांडे आणि गॅस ओट्याची क्लिनिंग. तर बघू शकता मस्त असे पराठे झालेले आहे आणि मोठे मोठे केले त्याच्यामुळे 5-7 झालेले आहे, छोटे काही केले नाही. म्हटलं छोटे जर करत बसलं तर भरपूर वेळ लागेल आणि ते म्हणजे छान असे भाजले गेले तर बरे राहतात, नाही तर मग ते असे अर्धवट कच्चे असले तर पोटाचा त्रास होतो. तर मस्त असे पातळ केलेले आहे. आणि पराठे असे जर गरम गरम खाल्ले ना तर खूप छान वाटतात, लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत. पण आता आमच्याकडे लोणचं दही रुचीला आवडत नाही. दही खायची ती आधी, पण आता खात नाही का कुणास ठाऊक. तर ती साधेच खाईल तर ठीक आहे. आता तिच्या आवडीनुसार तिच्यापुरतेच केलेले आहे मी. रात्रीचा थोडा भात होता, भाजी होती, तर तो भात फ्राय केलेला आहे आणि भाजी अगदी थोडीच होती. तर ती गरम करून काढून ठेवली एका पाटीमध्ये, म्हणजे सकाळी नाश्त्याला होऊन जाते. तर इथे आता सर्व पराठे झालेले आहे. आता हा शेवटचा होता आणि थोडं तेल होतं. म्हटलं चला ते पॅकेटमधलं काढूया आणि पॅकेट नंतर डस्टबिनमध्ये टाकून देईल. कारण आता खूप दिवस झाले, 2 दिवस झाले त्यातलं संपलं असेल तेल. तर त्यानंतर इथे पराठा म्हटलं तो जोपर्यंत भाजून होत नाही तोपर्यंत जे लोणचं होतं ते मिक्स करून घेतलं. झाले 2 दिवस त्याला बघितलं नाही. म्हटलं चला मिक्स करून घेऊया. छान असं मुरलं, म्हणजे आता मुरत आलेलं आहे. आता कमीत कमी 8-10 दिवस झाले असेल.
थोडं वरचेवर फिरवत असलं तर बरं राहते. आणि आता फ्रीज खराब झाला होता त्याच्यामुळे सगळं आवळ्याचं लोणचं खराब झालं. ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर त्याला म्हणजे 15 दिवस फ्रीज बंद होता तर बुरशी आल्यासारखं झालं. शेवटी ते टाकून दिलं आणि आता फक्त आता हे आंब्याचं राहिलेलं आहे तर ते व्यवस्थित मिक्स केलं आणि कपड्याने बांधून छान ठेवलं म्हणजे खराब होणार नाही. आणि इथं वाईस ओर द्यायचं म्हटलं ना इतकं हळू बोलावं लागतं. मला असं वाटते की माझी व्हिडिओ व्यवस्थित होत नाही आहे, मलाच नाही पटत आहे. मी ज्या पद्धतीने वाईस ओरते ते अगदी कमी आवाज जातो कारण खूप असं एकदमच हळू बोलावं लागतं सकाळी असो किंवा संध्याकाळी. आता मी हे जे वाईस ओर देत आहे तर सकाळी सकाळी देत आहे. सकाळी इतका जरी दिला ना शांत वातावरणावर नसलं की हे जे बोललेलं आहे ना सरळ बाहेर ऐकायला जातं. तर असो आता नाईलाज आहे. त्यानंतर इथे मी कारल्याची भाजी केलेली आहे. हे आहे दुपारचं रुटीन म्हणजे स्वयंपाकाचं. तर कारल्याची भाजी सोबतच करणार आहे 2 बटाट्याची कारण रुचीला कारले अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मग तिच्यासाठी बटाट्याची. आता ऐनवेळी हळद संपली. मला वाटलं पॅकेट आहे, बघते तर पॅकेट नव्हतंच. आता बिना हळदीच्या दोन्ही भाज्या चालू आहेत. म्हटलं ठीक आहे एखाद्या दिवशी आता अशी भाजी काही हरकत नाही. एखादा म्हणजे काही कमी असलं तर ठीक आहे पण मीठ आणि तिखट तर आवश्यकच असते. एक वेळ हळद नसली तर चालेल. त्यानंतर चपात्या करायला घेतल्या. म्हटलं चपात्या सर्व करून घेते. भात केलेला नाही, भात रात्रीचा होता तो फ्राय केला आणि वरण पण आज लावलेलं नाही. आता भातासोबत काय खायचं तर रात्रीची थोडी भाजी होती म्हणजे फोडणीचा भात असल्यावर काही असं भाजीची गरज नाही रश्श्याच्या. तर इथे चपात्या झालेल्या आहे. आता 1-2 राहिल्या. आता हे कणिक म्हणजे मी मग बोलली तुम्हाला की व्यवस्थित दळल्या गेलेली नाही तर शेवटचं आता हे आहे दळण ते नंतर ते संपलं. आता दुसरं आणलं ते छान आहे. आणि आता सर्व पोळ्या झाल्या करून. पोळी किंवा चपाती आमच्याकडे पोळ्याच म्हणतात सहसा आणि चपात्याही म्हणतात. तर चपात्या झाल्या की मला हे सगळं क्लीन करायचं होतं. तर असं आजचं छोटंसं रुटीन होतं. जास्त काही शूट केलेलं नाही. जसा वेळ मिळेल तसं शूट करायचा प्रयत्न करते आणि रूममधलंच शूट करावं लागतं. बाहेरचं तर करूच शकत नाही. आणि असं वाटते इथे काय म्हणजे मलाच खरं सांगू का माझे इथे व्यवस्थित व्हिडिओ शूट होतच नाही आहे म्हणजे मला जसे पाहिजे तसे. पण आता नाईलाज आहे. जेवढं आहे तेवढं मला शूट करावं लागतं. तर ठीक आहे. त्यानंतर 4-5 दिवस झाले आता जुलै महिना संपवून पण आमच्याकडे काही पान बदललं गेलं नाही कॅलेंडरचं. जेव्हा मी बदलवील तेव्हाच. तर आता मी म्हटलं चला हे पान चेंज करते. आता आजची 4 तारीख आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे 5ला बघायला मिळेल. तर ते म्हणजे चेंज करून घेतलं मी पान. आणि दर महिन्याला असाच प्रॉब्लेम असतो आमच्याकडे. तारीख इकडे संपून जाते, महिना संपून जातो पण लवकर काही चेंज होत नाही. त्यानंतर दुपारचे भांडे घासायचे होते तर भाजी वगैरे काढून ठेवली, भांडे घासायला घेतले आणि आता करायचा होता चहा. चहा घेईल नंतरच भांडे घासणार. आज नळं येणार नव्हते त्याच्यामुळे काही पाण्याची घाई नाही. फक्त भांडे घासणे आणि झाडझूड करणे. कपडे तर काही घरात आणूनच ठेवलेले होते. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.